हॅलो, नमस्कार. सीमा बोलतीये. हा माझा मुलगा लहान काल खेळत असताना पडला, तो बॉल खेळत असताना आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. पेपर चालू आहेत त्याचे, तर आजचा पेपर त्याचा मिस झाला. आता बाकीचे पेपर 2 राहिले होते, 2 ते 3 पेपर, तर ते देखील त्याचे चुकतील. लेटर दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणि इकडे शाळेमध्ये देखील लेटर दिलेलं आहे. हॉस्पिटलचं लेटर घेऊन शाळेमध्ये दिलेलं आहे. तर आता बघू, शाळा म्हणते आहे की जूनमध्ये त्याची री एक्झाम होईल. मुलं खेळतात आणि खेळता खेळता हे असं काहीसं होऊन जातं. तर कदाचित 2 ते 3 दिवस किंवा साधारणपणे 4 ते 5 दिवस आपले व्हिडिओ काही येणार नाहीत. तर यासाठी मी छोटासा व्हिडिओ जस्ट एक तुमच्या माहितीसाठी मी बनवला आहे. ते पूर्णपणे हात फ्रॅक्चर झाला आहे. 2 हाडं जी आहेत त्याची फ्रॅक्चर झालेली आहे. तर काल आमची भरपूर धावपळ झालेली. तर आज मी आलेली आहे. माझी नणंद, माझा भाचा वगैरे होता, मुलगा देखील थांबून गेला. तर आता हे हाताला हे सगळं लावलेलं आहे, त्याच्यात हे सगळं सलाईन वगैरे लावलेलं आहे सगळं. एक्झाम मिस झाली त्याची. ठीक आहे, आता हात कवर होणं गरजेचं आहे. लवकरच कवर करेल तो देखील आणि अभ्यास देखील करेल. चला भेटू, पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करेल मी 4 ते 5 दिवसाने. तोपर्यंत 4 ते 5 दिवस आपले काही व्हिडिओ येणार नाहीत. बाय.